महाराष्ट्र टी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर विद्यार्थ्यांचा निकाल येत्या 5 दिवसात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कारण की जेही त्यांची उत्तर तालिका होती त्यांची अंतिम फेर तपासणी सुरू आहे। तर बघू शकता टीईटीचा 17 जानेवारीपूर्वी निकाल, राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तरपत्रिकांची फेरपडताळणी, जून अखेर पुढची परीक्षा। तर नेमकी अपडेट काय आहे आणि यामध्ये कोणकोणती माहिती दिलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टीईटी 2025 दिलेली असेल त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे हा 17 तारखेपर्यंत म्हणजे 17 जानेवारीपर्यंत उपलब्ध करून देण्याचा निर्णय महा टीईटी डिपार्टमेंट यांच्याकडून घेण्यात आलेला आहे। तर आणि पुढील जे टीईटी असणार आहे ही जून अखेर पुढची परीक्षा होणार आहे। तर नेमकी अपडेट कोणकोणती दिलेली आहे संपूर्ण विद्यार्थी यामध्ये बघू शकतात। नोव्हेंबरमध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजे टीईटी निकाल 16 जानेवारीपूर्वी जाहीर होणार आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आता उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरू आहे। यामध्ये अगोदर एक आन्सर की आलेली होती ज्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपली आन्सर की चेक केली। त्यानंतर भरपूर जे विद्यार्थी होते त्यांनी ऑब्जेक्शन घेतले। काही जे क्वेश्चन होते हे चुकलेले असतात, त्यासाठी ऑब्जेक्शनसाठी आपल्याला काही जो वेळ होता हा वेळ देण्यात आलेला होता। त्यावरती ऑब्जेक्शन पिरियडसुद्धा संपलेला आहे। त्यानंतर ऑब्जेक्शन पिरियड संपल्यानंतर आता लागणार आहे तो म्हणजे डायरेक्टली रिझल्ट, परंतु त्या अगोदर तुमची जी फायनल आन्सर की असेल ही सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कारण की यामध्ये फायनल आन्सर कीमध्ये जेही आन्सर तुमचे चेंज झालेले असेल जुन्या आन्सर कीनुसार चेंज झाल्यानंतर नवीन आन्सर की येणार आणि लगेच तुमचा रिझल्ट त्याच दिवशी तुमचा रिझल्टसुद्धा लागू शकतो। तर जे विद्यार्थी टीईटीमध्ये उत्तीर्ण आहेत त्यांची जेही उत्तरपत्रिका आहे ही परत पडताळणी सुरू आहे। म्हणजे पास झालेल्या विद्यार्थ्यांची जेही उत्तरपत्रिका असते ही परत चेक करण्यात येते। तर त्याबद्दलची माहिती महाराष्ट्र टीईटी डिपार्टमेंट यांच्याकडून देण्यात आलेली आहे। तर बघू शकता यामध्ये संपूर्ण अशा प्रकारे माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे। आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी नेमकी काय म्हटलेलं आहे बघू शकता। तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडलेल्या टीईटीचा निकाल पुढील 8 दिवसात जाहीर करण्याचे नियोजन आहे। उत्तरसूचीवर प्राप्त 5000 हरकती निकाली काढून आता उत्तरपत्रिकांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे। या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील टीईटी जून अखेर घेण्याचा आयोजन आहे। ही परीक्षा शिक्षक देखील देऊ शकतात। म्हणजे यामध्ये 5000 हे ऑब्जेक्शन आलेले होते, म्हणजे जे आपल्याला देण्यात आलेले होते की तुम्ही यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता। 5000 विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले होते। आणि सध्याची जी परिस्थिती आहे यामध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये संपूर्ण जेही यांची तपासणी आहे ही सुरू आहे, म्हणजे टीईटी डिपार्टमेंटची। येत्या 8 दिवस म्हटल्यानंतर आता सध्या फक्त 5 ते 6 दिवसाचाच वेळ बाकी आहे की आपला जो निकाल आहे हा उपलब्ध केला जाणार आहे। आणि परत जी टीईटी होणार आहे, कारण ऑलरेडी सांगितलं होतं की आता टीईटी जी आहे ही टीईटी 2 वेळा होणार आहे। 2 वेळा असल्यामुळे यामध्ये एप्रिल महिन्यात आपले किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये याबद्दलचे जे फॉर्म आहे हे उपलब्ध होणार। आणि जूनच्या शेवटी याबद्दलची जी टीईटी आहे दुसरी ही सुद्धा होणार। यामध्ये जेवढे शिक्षक असेल ते सुद्धा भाग घेऊ शकतात, याबद्दलची माहिती उपलब्ध झालेली आहे। टीईटी देणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे। 17 तारखेच्या आत आपला रिझल्ट उपलब्ध होणार, याबद्दलची माहिती अध्यक्षांनी दिलेली आहे। म्हणजे आता संपूर्ण विद्यार्थ्यांना वाट बघण्याची गरज नाही आहे। 16 तारखेपर्यंतच रिझल्ट लागणार आहे, 17 तारीख सांगण्यात आलेली आहे। निकाल लागल्यानंतर निकाल कसा चेक करायचा, कट ऑफ काय असणार आहे, किती विद्यार्थी पास होणार आहे, या संदर्भात संपूर्ण ज्या अपडेट आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।